नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत. श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत. स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करूनच. स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत. ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल एवढं नक्की आहे. आपले जीवन आनंदाने फुलून जाईल एवढं नक्की आहे. जर तुमचे कर्म चांगले असेल तो कधीच संपत नसतो. जर तुमचे कर्म चांगले असेल की तो कधीच संपत नसतो. त्यांच्या आयुष्यात अडचणी येतात पण त्या तात्पुरत्या असतात. त्या येतात आणि एक चांगला अनुभव देऊन जातात. कायम लक्षात ठेव, तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही, पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता. माझं पण चांगलं होईलच, तुझं पण चांगलं होईलच, कारण की आज तू स्वामींची भक्ती करत आहेस. आज तू स्वामींचे विचार ऐकत आहेस. आज तू स्वामींचे शब्द मनापासून ऐकत आहेस. म्हणून आज शेवटपर्यंत ऐकून बघ. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. या 2026च्या सुरुवातीस, या 2026च्या वर्षामध्ये तुझ्या दुःखाचा शेवटचा वर्ष ठरून जाणार आहे. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामींच्या विचारांसाठी नेहमीच वेळ काढत राहा. तुझ्या जीवनामध्ये कुठेही कितीही व्यस्त असशील तरी सुद्धा स्वामींच्या शब्दांसाठी, स्वामींच्या विचारांसाठी नक्कीच वेळ काढत राहा. या जीवनामध्ये तुझी कठीण वेळ, तुझी वाईट वेळ, तुझी दुःखद वेळ, तुझ्या समस्याच्या वेळेमध्ये तू जेव्हा जेव्हा एकटा पडशील, तुला असं वाटेल की आज माझ्या जवळची लोक सुद्धा माझ्यासोबत नाहीत. मी ज्यांच्यासाठी कायम तात्पर्याने उभे राहिलो ते लोक सुद्धा माझ्यासोबत उभे नाहीयेत. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू जेव्हा जेव्हा जाशील काळोखात, तेव्हा तेव्हा तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ. पण तू घाबरू नकोस, पण तू भिवू नकोस, कारण की स्वतः स्वामी धरतील तुझा हात. स्वामी समर्थांचे विचार, स्वामी समर्थांचे शब्द तुला कायम भाग्यवंत ठरवणार. महत्त्वाच्या विचारांकडे वळण्यापूर्वी नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकतोस. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहेत तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील. नक्कीच स्वामींना मनापासून मानून बघ. या जीवनामध्ये कधीच तुला एकटं पडू देणार नाही. स्वामी म्हणतात, स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की एवढं भेटेल की मागायला काहीच उरणार नाही. जिथे चुकतंय तिथं खरं बोलण्याची हिंमत ठेवा. जगाला नाही पण मनाला नक्की समाधान मिळेल. आणि या जीवनामध्ये नक्कीच विलुप्त झालेली माणुसकी, त्या माणुसकीला बरी पडा. कारण की सध्याच्या वेळ आणि सध्याच्या काळामध्ये प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये रडतोय, आपल्या आयुष्यामध्ये झगडतोय, आपल्या जीवनामध्ये लढतोय की नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये आनंद यावा, नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख यावा. पण कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये एवढं काही आहे की आपण आपलं आयुष्य नक्कीच आनंदाने नाही तर कसं ना कसं तरी आपण आपलं आयुष्य पुढे घालवू शकतो. पण आज त्या लोकांचा काय, ज्या लोकांचा विचार कोणीच करत नाही. एक महत्त्वाचा मुद्दा सांगण्यापूर्वी नक्कीच आज शेवटपर्यंत हे स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द ऐकून घे. कारण की हे स्वामींचे विचार आणि हे स्वामींचे शब्द तुला कायम भाग्यवंत ठरवत राहणार आहे, तुला कायम भाग्यशाली ठरवत राहणार आहे. तर एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो, सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. आपल्या आयुष्यामध्ये बरंच काही आहे की आज आपल्याला कोणासमोर हात पसरावा लागत नाही. पण आज त्या लोकांचा काय, ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेमध्ये तर सध्याच्या काळामध्ये कोणीच करत नाही. सध्याचे आयुष्य हे प्रत्येक माणसासाठी सारखे नाहीयेत. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर आज प्रत्येक माणसाने माणुसकी हे आपल्या आयुष्यामध्ये आणली ना तर आज प्रत्येक माणसाचे आयुष्य आणि माणसाचे जीवन एकासारखे होऊन जाईल. खरं तर हा महत्त्वाचा मुद्दा सांगण्यापाठी एकच तात्पर्य आहे, सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. ती छोटी छोटी चिमुकली पोरं, काही लोक अनाथ आहेत, काही लोक अपंग आहेत, काही लोकांच्या पुढे पाठी कोणी नाही, काही लोकांना चालता फिरता हे आयुष्य बघता सुद्धा येत नाही. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणीमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, आज त्या लोकांचा विचार करणार कोण, आज त्या लोकांना साथ देणार कोण. आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे, आपल्या जीवनामध्ये व्यस्त झालेला आहे, आपल्या कामामध्ये व्यस्त झालेला आहे. स्वतःच्या जीवनातूनच वेळ मिळत नाही तर दुसऱ्यांचं काय विचार करणार. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये कधी धन दौलत पैसा साथ देणार नाही. तू केलेली माणुसकी आणि तू केलेले दानधर्म आणि तुझे कर्म हेच तुझे शेवटपर्यंत साथ देणार आहेत. म्हणून या महत्त्वाच्या मुद्द्याकडे लक्ष दे, या महत्त्वाच्या टप्प्याकडे लक्ष दे. सध्याच्या वेळेमध्ये या गोष्टी खूप महत्त्वाच्या झालेल्या आहेत. जर आज तुझ्या
त्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार, तुझे जीवन सुद्धा बदलणार. तू फक्त विश्वास ठेव स्वामींवरती आणि या महत्त्वाच्या मोहिमेला दुर्लक्ष करू नकोस. तर बऱ्याच लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली होती, तर आज बऱ्याच लोकांनी या गोष्टीला दुर्लक्ष सुद्धा केली आहे. अंगावरती काटा येतो, हृदयाचे ठोके चुकतात, मनापासून वाईट वाटतात त्या लोकांची परिस्थिती पाहून. पण त्यातल्या त्यात आम्हाला काही लोकांनी या गोष्टीला मदत सुद्धा केली, ते म्हणजे धार्मिक विवेक जाधव, सानिका घाडे, रुपाली पडले, अंगनाथ चव्हाण आणि त्यानंतर प्रशांत पाटील या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले आणि ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांना मदत केलेली आहे ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेत काळेत कोणीच करत नाही. तर नक्कीच एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगेन, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगेन की नक्कीच आज प्रत्येक माणूस जर एकत्र आला, फुलना फुलाची पाखी, आज प्रत्येक माणसाने जे काय होय पण नक्कीच एकत्र येऊन थोडी थोडी मदत केली तर आज या लोकांच्या आयुष्यामध्ये तो आनंद नक्कीच मिळेल. या लोकांच्या आयुष्यामध्ये तो आनंद नक्कीच मिळेल, जे आनंदाची ही अपेक्षा करत आहेत, ज्या आनंदासाठी हे खूप इच्छा मागत आहेत. आणि नक्कीच जर आज प्रत्येक माणूस माणसाच्या कामाला आला तर आज प्रत्येक माणसाचं आयुष्य चांगले होऊन जाईल. स्वतःच्या कर्मांवरती विश्वास ठेव, स्वतःच्या कृत्यांवरती विश्वास ठेव. तुझे भविष्य तुझ्या हातात आहे, पण जर इतरांचे भविष्य सुद्धा तुझ्या हातात असेल तर त्यांचे भविष्य सुद्धा चांगले घडव. आज प्रत्येक स्वामी भक्तांनी एकत्र या मोहिमेला सर्वात मोठी मदत करूयात. तर नक्कीच या मोहिमेला मदत कशी करावी, तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर शेवटची विनंती हीच असेल की नक्कीच या महत्त्वाच्या मुद्द्याला दुर्लक्ष करू नकोस. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने आपण लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे, स्वामींच्या शिकवणींकडे. या क्षणापर्यंत स्वामींचे विचार ऐकलेले आहेस, या वेळेपर्यंत स्वामींचे विचार ऐकले आहेस. तोडणं आणि टाळणं क्षणाचा खेळ असतो, जोडणं आणि जोडून ठेवणं संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो. जोडणं आणि जोडून ठेवणं संपूर्ण आयुष्याचा मेळ असतो. कायम लक्षात ठेव, या जगामध्ये, या आयुष्यामध्ये काही लोक आपल्याला साथ देतात, काही लोक आपल्याला धोका देतात, काही लोक आपला छळ करतात, काही लोक आपल्यासोबत कपट करतात. पण त्या लोकांचा विचार करून तू तुझ्या आयुष्यामध्ये दुःखी आहेस, हे कुठे ना कुठेतरी तुझ्यासाठी अयोग्य आहे, कुठे ना कुठेतरी हे तुझ्यासाठी अयोग्य आहे. या जीवनामध्ये कायम एक गोष्ट लक्षात ठेव, चांगला विचार करणारा कायम दुःखामध्ये असतो आणि वाईट विचार करणारा कुठे ना कुठेतरी सुखामध्ये असतो. पण त्यासोबत सुख हे शेवटपर्यंत राहतं का? नक्कीच आज कष्ट करतोयस, आज मेहनत करतोयस, सत्याच्या मार्गावरती चाललायस, तरी सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आणि संकट आहेत. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामींचा हात तुझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळेच तुझ्या आयुष्यामध्ये आज दुःख संकट आहेत. पण या जीवनामध्ये जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये तुझी वेळ बदलेल ना, त्यावेळेस तुला कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येणार नाही किंवा कधीच तुझ्या डोळ्यामध्ये स्वतः स्वामी पाणी येऊ देणार नाहीत. तू फक्त मनापासून स्वामींचे विचार ऐकून बघ, तू फक्त मनापासून स्वामींचे संदेश ऐकून बघ. प्रत्येक स्वामींचा संदेश आणि प्रत्येक स्वामींचा विचार हे तुला भाग्यवंत ठरवतील. प्रत्येक स्वामींचे विचार आणि प्रत्येक स्वामींचा संदेश तुला भाग्यवंत ठरवतील. फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ. या जीवनामध्ये सातत्याने एक लक्षात ठेव, कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर नक्की स्वतः स्वामींकडे जा. स्वतः स्वामी कायम तुझ्या गोष्टी ऐकायला तयार असतात. नक्कीच मनातल्या मनात त्या गोष्टी स्वामींसमोर मांड. विश्वास स्वतःवरती ठेव, आत्मविश्वास स्वतःवरती ठेव आणि स्वामींवरती विश्वास दाखव. या जीवनामध्ये तुला कधीच कोणाच्या सहाऱ्याची गरज लागणार नाही, कधीच कोणाच्या मदतीची गरज लागणार नाही. आणि स्वतः स्वामी तुझ्या काळजीत नाहीत तर प्रेमात आहेत. म्हणून स्वतः स्वामी तुला सदैवाने तत्पर मार्ग दाखवत राहतील. तू फक्त डोळे झाकून विश्वास ठेव. या आयुष्यामध्ये प्रत्येक माणूस तुला दुखावेल, पण स्वामींचे विचार आणि स्वामींचे शब्द तुला कायम योग्य ते मार्गदर्शन देत राहतील. नक्कीच महत्त्वाचे विचार आणि महत्त्वाचा संदेश तर तू ऐकलेस, पण यापुढील स्वामींचे विचार हे तुझे आयुष्य घडवणार, यापुढील स्वामींचे विचार हे तुझे आयुष्य बदलणार. म्हणून चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. जर तुमचे कर्म चांगले असेल
की तो कधीच संपत नसतो. त्याच्या आयुष्यात अडचणी येतात पण त्या तात्पुरत्या असतात. त्या येतात आणि एक चांगला अनुभव देऊन जातात. परमेश्वरावर मनभावनातून विश्वास ठेवा. तो योग्य वेळ आल्यावरती एवढं काही देतो ना, परत तुम्हाला मागायला सुद्धा काही उरत नाही. परत तुम्हाला मागायला सुद्धा काही उरत नाही. आयुष्यात नेहमीच लक्षात ठेवा, काही वाईट लोक अनुभव देऊन जातील आणि काही चांगली लोक साथ देऊन जातील. फक्त स्वामीवर विश्वास ठेवा. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. योग्य वेळ आली की योग्य व्यक्ती सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये येते आणि योग्य वेळ आली तर योग्य आणि चुकीची व्यक्ती सुद्धा आपल्या आयुष्यामधून निघून जाते. कायम लक्षात ठेव, जर एखादी व्यक्ती तुला तुझ्या आयुष्यामध्ये साथ सोडून जाते तर ते तुझ्या चांगल्यासाठी, ते तुझ्या हितासाठीच, कारण की पुढे जाऊन त्या व्यक्तीचा तुला खूपच त्रास होणार होता. आणि कायम लक्षात ठेव, योग्य वेळ आली की योग्य व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येते. आणि जर कोणीच नसेल ना सोबत, तर आज स्वतः स्वामी तुझ्या सोबत आहेत. तर आज स्वतः स्वामी तुझ्या सोबत आहेत. ते म्हणतात ना, सर्व ग्रंथ वाचल्याशिवाय संत समजत नाही आणि संत समजून घेतल्यावरती भगवंत समजायला वेळ लागत नाही आणि संत समजून घेतल्यावरती भगवंत समजायला वेळ लागत नाही. त्याचवरून तुला सांगतो, स्वामींचे विचार समजून घेतलेस तर स्वामी नक्कीच तुझ्या सोबत उभे राहतील. कारण की स्वामींचे विचार जर तू घेतलेस तर स्वामींचे गुणधर्म तुझ्यामध्ये येण्यासाठी वेळ लागणार नाही. स्वामींची शक्ती आणि स्वामींचे चमत्कार हे तुझ्या आयुष्यामध्ये घडण्यासाठी वेळ लागणार नाही. श्री ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय देव श्री स्वामी समर्था. आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा. श्री स्वामी समर्थ नक्कीच तुला कायम सदैवाने तुझ्या पाठीशी उभे राहतील. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळ येऊ ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. डोळे बंद केले की स्वामी तुम्हीच दिसता, संकटे आले कितीही तरी स्वामी मला तुम्हीच दिसता. बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे विचार आज तुला बरंच काही शिकवून जातील. आज स्वामी समर्थांच्या विचारांना दुर्लक्ष करू नकोस, कारण की शेवटच्या क्षणापर्यंत तुला नक्कीच या जीवनाची शिकवण मिळत राहणार आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तुला या जीवनाचा अनुभव आजच्या या स्वामी संदेशातून, आजच्या या स्वामी विचारातून तुला मिळत राहणार आहे. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. म्हणून शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. स्वतः स्वामी तुला बरंच काही शिकवणार. चांगले कर्म आणि चांगले विचार जर तुमच्या मनात असतील, एक महत्त्वाचा मुद्दा, या जीवनामध्ये जगण्यासाठी आज बरीच लोक परमेश्वराची साथ घेतात. आज वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये आपल्याला ईश्वराची आठवण येते. आज वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये आपल्याला परमेश्वराची आठवण येते आणि आपण परमेश्वराचे दर्शन सुद्धा घ्यायला जातो. स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, स्वतः स्वामींनी हे शब्द सांगितलेला आहे. चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. चांगले कर्म आणि चांगले विचार जर तुमच्या मनात असतील, चांगले कर्म आणि चांगले विचार जर तुमच्या मनात असतील, तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं. तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल, तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग नाही. काहीच उपयोग नाही. अतिशय सुंदर आणि अतिशय रुचकर स्वामींनी विचार जे प्रत्येकाला सांगितलेले आहे. या जीवनामध्ये स्वामींना प्रत्येक माणसाचे भविष्य माहिती आहे. माणूस पुढे जाऊन कसा होणार आहे, माणसाचे आयुष्य कसे बदलणार आहे, प्रत्येक गोष्टीचा अंदाज हा स्वामींना होता. म्हणून स्वतः स्वामी जेव्हा कलकोटामध्ये आलेले, तेव्हा प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये एक योग्य ते मार्गदर्शन, योग्य ती शिक्षा आणि योग्य ते विचार प्रत्येकापर्यंत पोहोचवून गेले. आणि तेच विचार तू आज ऐकत आहेस, तेच स्वामींचे संदेश तू आज ऐकत आहेस. आज फक्त त्यांना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की तेच स्वामींचे विचार नक्कीच तुला काही ना काहीतरी शिकवून जातील. आता एक महत्त्वाचा मुद्दा तर ऐकलास की जर आपल्या मनामध्येच अंधार असेल तर देवळात जाऊन उपयोग काय आहे, परमेश्वराची भक्ती करून उपयोग काय आहे, जर आपले कर्मच चांगले नाहीत, आपले विचारच चांगले नाहीत. अरे विचार बदलले तर जीवन बदलेल. अरे विचार बदलले तर जीवन बदलेल. आज स्वामींसाठी थोडासा वेळ काढलास तर नक्कीच तुझे मन सुद्धा बदलेल. नक्कीच तुझे मन सुद्धा बदलेल. जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर राहा. जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर राहा, कारण तुला स्थिर मनातच स्वामींचे प्रतिबिंब दिसून येतील. तुला स्थिर मनातच स्वामींची साथ ही दिसून येईल. नक्कीच जो स्वामींच्या
स्वामींच्या साथेला ओळखतो. स्वामी आपल्या पाठीशी आहेत या गोष्टी ज्याला जाणवतात ना, नक्कीच तोच व्यक्ती खरा स्वामींचा भक्त आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी आपल्याला काहीतरी घडवण्यासाठी घडत असतात, तर काही गोष्टी आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी घडत असतात. काही गोष्टी अनुभवासाठी घडत असतात, तर काही गोष्टी आपल्याला शिक्षा देण्यासाठी घडत असतात, तर काही गोष्टी आपल्या परीक्षा घेण्यासाठी घडत असतात. जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते तुझ्या हितासाठीच. जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच. तू फक्त वाईट वेळेत सुद्धा चांगलं विचार करण्याची क्षमता तुझ्या मनात ठेव. तू फक्त वाईट काळामध्ये चांगलं विचार करण्याची क्षमता तुझ्या मनामध्ये ठेव. बघ, नक्कीच ईश्वराची साथ सुद्धा मिळेल, स्वामींची साथ सुद्धा मिळेल आणि नक्कीच कधीच तुला असं वाटणार नाही की मी एकटा आहे. कधीच तुला असं वाटणार नाही की मी आज एकटा आहे. अरे, वाईट काळात प्रत्येक माणूस हा साथ सोडतो. वाईट काळात प्रत्येक माणूस हा साथ सोडतो. ज्या लोकांकडून आपल्याला अपेक्षा नसतात ती लोक आपल्यासोबत कपट करून जातात. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नकोस. ते म्हणजे सदैव तुझ्यासोबत तुझ्या वेळेमध्ये उभे राहणारे तुझे आई बाप. या जीवनामध्ये सर्वात पहिला दैवत, या जीवनामध्ये सर्वात पहिला गुरु ते म्हणजे आई बाप. आज आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, ज्या ज्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, कोणत्याही गोष्टी आपल्या आईबापाकडे बोला, आपल्याला नक्कीच थोडं ना काहीतरी ओरडतील, पण नक्कीच त्या गोष्टीमध्ये तुम्हाला कधी एकटं सोडणार नाहीत. जर तू या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये त्या आईबापाला उलटं बोललेला आहेस, या जीवनामध्ये, या आयुष्यामध्ये त्या आईबापावरती हात उचललेला आहेस, तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्याहून मोठे पाप कोणी केले नाही, तुझ्याहून मोठे कर्म, वाईट कर्म कोणी केलेले नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कितीही कठोर असू दे आईबाप, कितीही कठोर असू दे आईबाप, फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनातूनच तुझ्याबद्दल त्यांच्या एवढं विचार करणारा परमेश्वर सुद्धा नाही, त्यांच्या एवढं विचार करणारा परमेश्वर सुद्धा नाही. चांगले वळण म्हणतात चांगल्या मार्गावरती नेते, चांगले वळण म्हणतात चांगल्या मार्गावरती नेते, फक्त चांगले मार्ग दाखवण्यासाठी योग्य ते वळण आपल्याला आई बाबाकडूनच मिळतं, आपल्याला आई बाबाकडूनच मिळतं. आज कित्येक लोक आज आपले हे स्वामींचे विचार ऐकत असतील, आज कित्येक आई वडील ते आपले स्वामींचे विचार ऐकत असतील, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मुलाला योग्य ते मार्गावरती जाण्यासाठी आपल्याला सांगितलेलं बरं आहे, पण जर मुलगा तरी सुद्धा ऐकत नसेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, वेळेचं खेळ आहे. जेव्हा वेळेवरती आपल्याला माणसाला केलेल्या चुकीची किंमत समजते तेव्हा तो व्यक्ती तुमच्याकडेच परत येणार. आज जर तुमच्या घरातला कोणता जवळचा व्यक्ती बदललेला असेल, कोणता जवळचा व्यक्ती, घरातला व्यक्ती पूर्णतः बदललेला असेल, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा आयुष्य त्याला अनुभव देईल ना तेव्हा तो तुमच्या जवळच येणार. वेळेचा खेळ आहे, वेळेवरती वेळेची किंमत जो व्यक्ती या कलियुगामध्ये करेल तो व्यक्ती नक्कीच काही ना काहीतरी शिकून घेईल, तो व्यक्ती काही ना काहीतरी शिकूनच येईल आणि नक्कीच आपला पूर्ण वेळ स्वतःला घडवण्यासाठी खर्च करावा, म्हणजे इतरांना दोष देण्यात आपला वेळ वाया जात नाही आणि इतरांचा दोष पाहण्यात वेळ मिळणार सुद्धा नाही. नक्कीच काय करतोय, तो काय करतोय, ह्याच्या जीवनामध्ये काय चालू आहे, त्याच्या जीवनामध्ये काय चालू आहे, यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा तू आजपर्यंत ज्या ज्या गोष्टीमध्ये चुकला आहेस त्या गोष्टीमध्ये मी बरोबर गोष्टी कशा करू शकतो या गोष्टींचा विचार कर ना. त्या गोष्टींचा विचार कर ज्या गोष्टींमध्ये तू चुकलेला आहेस, त्या गोष्टींचा विचार कर ज्या गोष्टींमुळे तू आज पाठी पडलेला आहेस. एका ठिकाणी शांत बसून जर आपण ध्यान लावले ना तर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर स्वतः स्वामी तुला आणून देतील. तू फक्त प्रयत्न तरी कर आणि नक्कीच आज विश्वास ठेवतोय स्वामींवर, तर आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की याच गोष्टी तुला नक्कीच या जीवनातील मोल समजून जाणार आहेत, याच गोष्टी तुला या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे विचार सांगून जाणार आहेत. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.
आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तर आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलाला दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधीही या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये दोन अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपलं मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी दोन मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तरी तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग. कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही. तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो. कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही. तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका. कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही. आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात. फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला. वेळेवेळेचं खेळ तर तुला सांगितलं. आज जर नक्कीच आपले कर्म चांगले असतील तर उद्या आपले भविष्य चांगले ठरतील. आज जर नक्कीच आपले कर्म, आपले विचार, आपले कृत्य चांगले असतील तर उद्या आपलं भाग्य नक्कीच उजळेल. स्वामींचे विचार असेच नव्हे काही ना काहीतरी शिकवत. स्वामींचे विचार आपल्याला अनुभव सुद्धा देऊन जातात. महत्वाचा मुद्दा ऐकलास, पण यापुढील नुसते स्वामींचे विचार ऐकून जा. कारण की यापुढील स्वामींचे विचार हे तुला नक्कीच जागृत करणार. यापुढील स्वामींचे विचार हे तुला नक्कीच मार्गदर्शन करणार. तुझं मन सुद्धा बदलणार, तुझं आयुष्य सुद्धा बदलणार.
जाणार, तुला तुझ्या इच्छेजवळ घेऊन जाणार, तुला तुझ्या मनाच्या जवळ घेऊन जाणार. माझे कर्म हेच माझे भाग्य असे समजून काम करणारा कधी हरत नसतो आणि स्वामींची भक्ती करायला मिळणं हे भाग्य आहे. ज्याला समजलं तो भाग्यवान आहे. या 4-5 गोष्टी अशा आहेत ज्या गोष्टी आपण कायम लक्षात ठेवल्या तर या जीवनामध्ये कधी रडण्याची वेळ सुद्धा येणार नाही. पण नक्कीच माणसाचे जीवन बदलणारे, जीवनाला योग्य दिशा देणारे स्वामी समर्थांचे संदेश, स्वामी समर्थांचे विचार अतिशय प्रेरणादायी आहेत. स्वामी समर्थांचे विचार आचरणात आणल्याने आयुष्यातील सर्व समस्यांचे निराकरण होते. स्वामींनी केलेले उपदेश आयुष्यात जर आचरणात आणले तर संसार नक्कीच सुखाचा होईल. आपले जीवन हा नक्कीच सुखाचा होईल. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली हे समजायला भाग्य लागतं. तर यावरूनच एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण काम करतोय, आपल्याला समजतोय, आपण कष्ट करतोय, आपल्याला ते समजते, पण त्या कष्टाची किंमत सुद्धा आपल्याला समजायला हवी. त्या कष्टाची किंमत सुद्धा आपल्याला समजायला हवी. कारण की आपण जे कष्ट करतोय ते का करतोय, कशासाठी करतोय, या गोष्टी तर आपल्याला माहिती आहेत. पण नक्कीच त्या गोष्टीमधून सुद्धा आपल्याला काही ना काहीतरी मिळणार. आज भले तुला तुझ्या कष्टाचा फळ कमी भेटतोय, आज भले तुझ्या मेहनतीचा फळ तुला कमी भेटतोय, पण त्याची किंमत कर. कारण की त्यासाठी तू घाम गाळलेला आहेस, त्यासाठी तू तुझ्या आयुष्यामधले बरेच वेळ त्या गोष्टीसाठी दिलेला आहेस. आणि नक्की जर एखाद्या गोष्टीसाठी आपण वेळ देतोय ना, तर वेळ सुद्धा आपल्याला त्या गोष्टीमधूनच चांगली वेळ आणून देते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी स्वतः सांगितलेलं आहे, स्वामींच्या विचारांनी स्वतः सांगितलेलं आहे. तर या जीवनामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी, या जीवनामध्ये भाग्यशाली ठरण्यासाठी मीपणा सोडा, मोठे व्हाल. मीपणा सोडा, नक्कीच विचार मोठे होतील, नक्कीच आयुष्य बदलेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. आज कोणाची तरी मदत करा, उद्या कोणीतरी तुमची मदत करेल. आपले कर्म आपले फिरून येतात. नक्कीच आज आपण जसे करतोय तसे आपल्या सोबत सुद्धा होते. दान करा धन मिळेल. आज जर नक्कीच तुमचे विचार 100 रुपये कमवून 20 रुपये तरी दान करायचे आहे ना, तर नक्कीच ते विचार सुद्धा तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये पुढे नेईल. दान म्हणजे नुसता पैशाचाच नव्हे, दान म्हणजे अन्नाचा दान, वस्त्राचा दान, निवाऱ्याचा दान. नक्कीच आपल्या चांगल्या विचारांचा सुद्धा तू दान करू शकतोस. बऱ्याच गोष्टीमध्ये तू दान करू शकतोस. इतर लोकांना समजावून, इतर लोकांना स्वामींची भक्ती करून सुद्धा या जगामध्ये भाग्यशाली ठरलेली माणसं आहेत, या जगामध्ये आनंदी राहणारी माणसं आहेत. आज स्वामींचा अनुभव कोणी नाही घेतला, आज स्वामींचा अनुभव कोणी नाही भेटला. त्याग करा, आत्मा आनंद मिळेल. ज्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतोय, ज्या गोष्टीचा आपल्याला दुःख होतोय आणि आपल्याला माहिती आहे त्या गोष्टीमधून आपल्याला काहीच मिळणार नाही, त्या गोष्टीचा त्याग करा. खरंच त्या गोष्टीचा त्याग करा. कारण की एखादी गोष्ट जर आपल्याला इजा करते ना, तर ती गोष्ट आपल्याला पूर्णतः समजवण्यासाठी इजा करते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. त्याग कर, नक्कीच मनातून आनंद मिळेल. श्रम कर, सुख मिळेल. कष्ट कर, मेहनत कर, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, तुम्ही स्वामींना पाहत नसाल, पण नक्कीच स्वामी तुम्हाला पाहतात. कारण ते स्वामी तुमच्या हृदयात आहेत. नक्कीच सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. जर चांगले कार्य करशील ना, तर लोक तुला नक्कीच तुझ्याबद्दल सांगतील. काही लोक पाय सुद्धा खेचतील, त्यांच्याकडे दुर्लक्ष कर. त्याच्याकडे दुर्लक्ष कर. कारण की जर तुझ्याकडे नक्कीच चांगल्या गोष्टी जवळ आणण्याची ताकद असेल आणि वाईट गोष्टींना दुर्लक्ष करण्याची ताकद असेल, तर या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी तुला कोणतीही शक्तीही अडवू शकत नाही. या जीवनात बऱ्याच गोष्टी तू शिकल्या आहेस, या जीवनात बऱ्याच गोष्टींचा अनुभव तू घेतलेला आहेस. आज माणूस आपल्या आयुष्यामध्ये मोहमायेच्या भानगडीमध्ये, आज माणूस आपल्या आयुष्यामध्ये मोहमायेच्या लोभामध्ये दुसऱ्याच्या ताटातलं सुद्धा हिसकावून खाण्यात नक्कीच पुढे पाठी सुद्धा बघत नाही. पण स्वामींचे विचार काय सांगतात? दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात
एखाद्याला आपली शान वाटते, दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते. हेच माणसाचं फरक आहे आणि हेच राक्षसाचं फरक आहे. हेच माणसाच्या स्वरूपाचं फरक आहे, हेच राक्षसाच्या स्वरूपाचा फरक आहे. स्वामींचे विचार आणि स्वामींच्या शब्दांचा खोल अंतर घेतला, स्वामींचे विचार स्वामींच्या शब्दांचा आपण खोल विचार केला तर नक्कीच आज तुझे आयुष्य उजळून जाणार आहे. तर आज प्रत्येक स्वामींच्या विचाराचा अभ्यास आपण खोलातून करूयात. आज प्रत्येक स्वामींच्या विचारांचा अभ्यास आपण खोलातून करूयात. नक्कीच अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो. नक्कीच अहंकार आणि गैरसमजामुळे माणूस महत्त्वाच्या गोष्टींपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि नक्कीच अहंकार हे सत्य पाहून सुद्धा देत नाही. या गोष्टी कायम लक्षात ठेव. माणसाच्या जीवनातील सर्वात मोठे माणसाचे शत्रू म्हणजे गैरसमज आणि अहंकार. अहंकार हा माणसाला तेव्हाच येतो जेव्हा त्याच्याकडे नक्कीच काही ना काहीतरी असतं, जेव्हा नक्कीच त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या मनासारखं घडलेलं असतं, पण नक्कीच तोच अहंकार त्याला बर्बादीच्या मार्गावरती नेतो. आणि गैरसमज म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला न कळत सुद्धा आपण त्याच्यावरती काही ना काहीतरी निर्णय घेतोय. एखादी गोष्ट आपल्याला पूर्णतः नक्कीच माहीत नसून सुद्धा आपण त्या गोष्टीवरती निर्णय घेतोय. त्या गोष्टी सुद्धा आपल्याला या जीवनामध्ये बर्बाद करतात. आणि माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे लोभ. माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे लोभ. जर आज लोभाच्या पाठी धावत असशील, जर आज त्या लोभाच्या तू पाठी धावत असशील, तर तो लोभ तुला कधी ना कधीतरी बुडवणार. तो लोभ तुला कधी ना कधीतरी त्याच्या सोबत घेऊन जाणार. आणि त्याचा अंत हा कुठे असतो? नक्कीच या गोष्टी तुला समजायला हव्यात, नक्कीच या गोष्टी तुला समजून घ्यायला हव्यात. तर म्हणूनच स्वामींसाठी आज थोडासा वेळ काढ. कारण की आज स्वामींच्या शब्दांचा अभ्यास आपण करणार आहोत. आज स्वामींचे विचार आपण ऐकून घेणार आहोत. आणि आजचे जे स्वामींचे विचार आहेत नक्कीच तुला आनंदी ठेवतील, नक्कीच तुला सुखी ठेवतील. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. त्या गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे. कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे, जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे, तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार. कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार.
येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे जी गोष्ट एकाला वाईट वाटते, एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते, स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला बुलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून सर्व काही बघतो. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहेत त्या त्या गोष्टी तुझ्यासाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या विचारांसाठी महत्वाच्या आहेत, तुझ्या कृत्यांसाठी महत्वाच्या आहेत. या महत्वाच्या गोष्टी दुर्लक्ष करू नकोस. आणि येणारे व्हिडिओ हे अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ दुर्लक्ष करू नकोस. चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आता स्वामींनी जेव्हा जेव्हा सांगितले आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्याला आपल्या परिश्रमाची जाणीव पाहिजे. आज आपण जे काही कष्ट करतो त्या कष्टाची जाणीव पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला जाणीव ठेवणं महत्वाचं आहे. कारण की आज भले मोठे माणसं जमिनीवरती पडायला वेळ लागली नाही आणि जमिनीवरची माणसं आकाशात उडण्यासाठी वेळ लागली नाही. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. वेळ ही सर्वांची बदलते, वेळ ही सर्वांची येते. वेळेची किंमत करायला शिका, वेळ तुमची किंमत करेल. आणि एक दिवशी अशी वेळ येईल ज्यावेळी तुम्हाला कधीही कोणी रोखू शकणार नाही. आज मी बरेच स्वामी भक्तांच्या अनुभवावरून सांगतो. बरेच स्वामी भक्त मला सांगतात की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहेत, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत. मी वारंवार प्रयत्न करतोय आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा, वारंवार प्रयत्न करते काम करण्याचा, पण मला कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, मला कोणत्याही प्रकारची सफलता मिळत नाही, आयुष्यामध्ये सुखी राहता येत नाही. मी स्वामींचे कधीपासून भक्ती करतोय, स्वामींचे कधीपासून नाव जप करतोय, स्वामींचे रोज नामस्मरण करतो, पण आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था का? कारण की मी स्वामींची भक्ती करतोय, स्वामींची श्रद्धा करतोय, तरी सुद्धा आज माझ्या आयुष्यामध्ये ही अवस्था आहे. तर या गोष्टी तुम्हाला समजावून सांगणार आहे की
ज्या वेळेस आपल्याला असे वाटेल, ज्या वेळेस आपल्या मनाला असे वाटेल की स्वामी माझ्यासोबत नाही, मी माझ्या आयुष्यामध्ये वारंवार प्रयत्न करतोय, तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, एक बाई आहे जी बाई मागच्या 30 वर्षापासून स्वतःशी लढत आहे, स्वतःच्या परिस्थितीशी लढत आहे. ज्या वेळेस तिला तिचा पती सोडून गेला, ज्या वेळेस तिला तिचा मुलगा सोडून गेला, त्यानंतर ती बाई रस्त्यावरती एकटी राहिली, स्वामींचे जप करत राहिली, कामधंदे शोधत राहिली. त्यानंतर 30 वर्षानंतर तिने तिच्या प्रयत्नाने आज स्वतःचे कुटुंब चांगले केले, आज स्वतःचे जीवन संसार चांगले केले. म्हणजे ह्यालाच म्हणतात मेहनत, ह्यालाच म्हणतात संयमता. म्हणजे एकाच दिवसात काहीच होणार नाही, एका दिवसात काहीच होणार नाही. तुझी परीक्षा चालू आहे, तुझी वेळ चालू आहे, या वेळेची किंमत कर, ती परीक्षाची जाणीव करून घे आणि आयुष्यामध्ये कधी थांबू नकोस, आयुष्यामध्ये कधीही पाठी वळून बघू नकोस. तू ज्या मार्गावरती आहेस तो मार्ग एकदा तपासून घे की तो मार्ग बरोबर आहे का, तो मार्ग योग्य आहे का. जर योग्य मार्ग वाटत असेल तर त्या मार्गावरती चालत राहा. काम कोणतेही छोटे मोठे नसते, काम कोणतेही छोटे मोठे नसते. प्रत्येक क्षेत्रामध्ये माणूस यशस्वी ठरतो, फक्त तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला हवा. आयुष्यामध्ये या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत, पण या सर्व गोष्टींचा अनुभव जवळपास प्रत्येक माणसाला आहे. पण ज्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव सुद्धा नाही, त्या गोष्टी सुद्धा आजच्या या स्वामी संदेशामध्ये समजणार आहेत. म्हणून चुकूनही आजच्या या गोष्टीत दुर्लक्ष करू नका. स्वतः स्वामींनी सांगितलेले आहे कलियुगामधील कथा, स्वतः स्वामींनी सांगितलेले आहेत कलियुगामधील रहस्य. कारण की सध्याच्या वेळेमध्ये कोणीच कोणाला विचारत नाही, तर एका आईला एक पोरगा सुद्धा विचारत नाही. या कलियुगाची ही जादू आहे, या कलियुगाचा हा कमाल आहे की या कलियुगाचे हे दुःखद गोष्ट आहे, जी गोष्ट प्रत्येकाच्या मनाला लागते. कारण की स्वतःची मूल बाळ सुद्धा एकत्र राहिलेले नाही. या कलियुगामध्ये सर्व काही पैसा झालेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर पैशांकडे कधीच बघू नका, पैशांकडे कधीच बघू नका. कारण की तुमची भक्ती चांगली असेल, तुमचे विचार, तुमचे कर्म चांगले असतील तर सफलता तुमच्या पाठी धावत येईल. पण जर तुम्ही पैशांच्या पाठी धावलात तर आयुष्यभर फक्त तुम्हाला पैसा मिळेल, पण कोणत्याही प्रकारचे सुख मिळणार नाही, कोणत्याही प्रकारचे आनंद मिळणार नाही. कारण की तुमचं पूर्ण आयुष्य हे व्यस्तच राहील. या सर्व गोष्टी मोहमाया आहेत. या सर्व मोहमायाला सोडा, आपले आयुष्य जगण्यासाठी योग्य मार्ग शोधा, आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी जगा, आपल्या स्वतःच्या आनंदासाठी जगा, सुखासाठी जगा. काम करत राहा, प्रयत्न करत राहा, यशस्वी ठरण्याचा प्रयत्न करा. पण त्या सर्व गोष्टींचा कधी लोभ करून घेऊ नका. कारण की लोभ हा अत्यंत खतरनाक गोष्ट आहे. कारण की लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, लोभ हा माणसाला एका झटक्यात डुबवू शकतो, एका झटक्यात बर्बाद करू शकतो. तर बर्बादीच्या मार्गावरती जाऊ नका. कारण की प्रत्येक गोष्ट जी आपल्याला वारंवार भेटत नसते, त्या गोष्टीचा आपल्याला लोभ असतो, त्या गोष्टीचा लोभ असतो. तो लोभ तुमच्या मनात कधी निर्माण होऊन देऊ नका. आता या मानवी जीवनाचे फक्त एकच रहस्य आहे, या मानवी जीवनाची एक सर्वात मोठी गोष्ट आहे की स्वामींनी सर्व काही केलेले आहे. माणसाला योग्य मार्ग सुद्धा दिलेले आहेत, चुकीचे मार्ग सुद्धा दिलेले आहेत. ते स्वामी ठरवणार नाहीत की तो माणूस योग्य मार्गावरती जाईल की चुकीच्या मार्गावरती जाईल. तो माणूस ठरवेल की तो कोणता मार्ग निवडतोय. म्हणजे या सर्व गोष्टी तुम्हाला समजत असतील. तुम्हाला हे जीवन स्वामींनी दिलेले आहे. तुम्हाला हात, पाय, त्यानंतर डोळे, त्यानंतर तुम्हाला चालता येते, फिरता येते, बोलता येते. सर्व काही स्वामींनी तुमच्या जीवनामध्ये दिलेले आहेत. फक्त तुम्हाला एवढेच करायचं आहे की त्याचे बरोबर उपयोग करून आयुष्यामध्ये सुखी राहायचं आहे. म्हणजे सर्व काही तुम्ही समजून जाऊ शकता की स्वामींनी सर्व काही रचवलेलं आहे, पण त्यातल्या त्यात सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. कारण की स्वतः स्वामींनी सर्व काही करून दिलेले आहेत. आता या सर्व गोष्टी तुझ्या जिद्दीवरती तयार राहतात, या सर्व गोष्टी तुझ्या विचारांवरती तयार राहतात, तुझ्या कर्मांवरती तयार राहतात की तुझे आयुष्य सुखी असेल की नसेल हे सर्व काही तुझ्या हातात आहे. आता या महत्वाच्या गोष्टी तर समजत आहे, पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी सुद्धा समजणार आहेत. म्हणून चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. कधीही तुझ्या दुःखांना, तुझ्या अडचणींना फक्त एवढंच सांग, माझे दुःख अडचणी जेवढे मोठे आहेत त्याच्या दुप्पटपटीने माझा देव माझा मोठा आहे, माझ्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी माझा देव आहे, तर मी त्या दुःख अडचणींना कशाला घाबरू. प्रत्येक दुःख अडचणींना फक्त तुम्ही सामोरे जा, फक्त तुम्ही सामोरे जा. तुमच्या पाठीशी स्वामींचा हात आहे, हे कायम लक्षात ठेवा. फक्त सकाळ संध्याकाळ स्वामींसमोर मनापासून हात जोडून श्री स्वामी समर्थ बोलला तरी नक्कीच तुमचे दिवस, तुमची रात्र चांगली जाईल.
ईश्वराने प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख सुख सर्व काही दिलेले आहेत. आज आपल्या आयुष्यामध्ये जेवढे दुःख आहेत त्याच्याहून बरेच दुःख लोकांच्या आयुष्यामध्ये आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिका. कधीच रडण्याची वेळ येणार नाही. स्वामींचे विचार हे येत्या काही वेळात कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामी तुला प्रत्येक वाईट वेळेत तुझी साथ देतील. तुला प्रत्येक तुझ्या वाईट काळामध्ये तुझ्या सोबत उभे राहतील. आज वाईट वेळेमध्ये वाईट काळामध्ये तुला ते जाणवत नसतील पण नक्कीच ते तुझ्या पाठीशी आहेत. नक्कीच तुझी परीक्षा चालू आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे. तुझ्या इच्छा तुझ्या हातात आहे. तुझी मनस्थिती ही तुझ्या हातात आहे. तुला जर तुझ्या मनासारखं प्रत्येक गोष्ट घडवायची असेल ना तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव. तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव. आणि नक्कीच प्रत्येक गोष्ट स्वामींवर लोटू नकोस. प्रत्येक मनासारखी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामींपुढे तू नक्कीच अपेक्षा ठेव. पण त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुद्धा कर. कारण की आयत्या हाती आणि रिकाम्या हाती काहीच मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने मेहनत करतो, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने प्रयत्न करतो, तोच व्यक्ती या कलियुगामध्ये यशस्वी ठरतो. त्याच व्यक्तीचे प्रत्येक स्वप्न या कलियुगामध्ये पूर्ण होतात. तर हेच महत्त्वाचे विचार नाही आहेत. हेच महत्त्वाचे मुद्दे नाही आहेत. आयुष्य हे एका क्षणाचं आहे. त्याला नक्कीच तुम्ही सुंदर बनवू शकता. आयुष्यामध्ये काय होणार आहे काय नाही होणार आहे, उद्याचा दिवस आपल्याला बघायला मिळेल का नाही, किंवा उद्याच्या दिवशी आपल्यासोबत काय घडणार आहे या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती नाही आहेत. हे वेळेवेळेचं खेळ आहे. कलियुग सुद्धा आहे वेळेवेळेचं खेळ आहे. या वेळेवेळेच्या खेळामध्ये ज्याने वेळेची किंमत समजली त्याची वेळ अशी बदलेल की कोणासमोर कोणत्याही गोष्टीची भीक मागण्याची वेळ येणार नाही. कोणासमोरही कोणत्याही माणसासमोरही हात जोडण्याची वेळ येणार नाही. नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार तुझे पूर्णतः मानसिकता बदलून टाकणार आहे. स्वामींच्या शब्दांमध्ये आज वेगळी ऊर्जा लपलेली आहे. स्वामींच्या विचारांनी आज तुझे पूर्णतः आयुष्य बदलून टाकणार आहे. म्हणून स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐक. स्वामींचे शब्द हे शेवटपर्यंत ऐक. नक्कीच ज्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगतो की आजचे हे स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐक, ते तुमच्या हितासाठी आहे. ते तुमच्या भल्यासाठी आहे. कारण की आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये द्वेष भरलेला आहे. आज मानसिकता माणसाची अशी झालेली आहे की आजूबाजूचं परिसर बघून सुद्धा माणसाची मानसिकता बदलून जाते. कारण की आज बऱ्याच ठिकाणी अन्याय चाललेला आहे. आज बऱ्याच ठिकाणी छल कपट बऱ्याच गोष्टी अशा चाललेल्या आहेत ज्या गोष्टी माणसाला त्याच्या बर्बादीच्या मार्गापर्यंत नेतात. तर तेच महत्त्वाचे मुद्दे, तेच महत्त्वाचे टप्पे तुला सांगत आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक. तू फक्त शेवटपर्यंत ऐक. कारण की याच गोष्टी तुला सातत्याने तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. आणि नक्कीच सतत शिकत राहा. स्वतःला ओळखा. स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखा. सतत शिकत राहा. स्वतःला ओळखा. स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखत राहा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनावर विश्वास ठेवाल तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये यशस्वी ठराल. तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये भाग्यवंत ठराल. कारण की एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगतो. एखादी चांगली गोष्ट असेल, एखादी वाईट गोष्ट असेल, आपण कोणत्या गोष्टीकडे जातोय हा आपल्यावरती अवलंबून आहे. हा आपल्या स्वभावावरती अवलंबून आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी मानसिकता हे तुझे भविष्य ठरवेल. कारण की एखाद्या माणसाची मानसिकता कशी असते, एखाद्या माणसाची मानसिकता वाईट असते तर एखाद्या माणसाची मानसिकता चांगली असते. एखादा माणूस वाईट गोष्टीमध्ये सुद्धा चांगली गोष्ट शोधून काढतो तर एखाद्या माणसाला चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा एखादी पण चांगली गोष्ट दिसत नाही. ही आपली मानसिकता आहे. एकासोबत वाईट घडत असेल, एकासोबत वाईट होत असेल तर त्याला पण चांगल्या नजरेने बघा की आपल्याकडून त्या व्यक्तीला काय मदत होईल. जर एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण वाईट नजरेनेच बघितले तर ते आपल्याला वाईटच वाटणार. पण एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण चांगल्या नजरेने त्याबद्दल विचार केला तर त्या वाईट गोष्टीला बदलण्याची ताकद सुद्धा आपल्या मनामध्ये येईल. हेच स्वामींचे विचार आहेत. हेच स्वामींचे शब्द आहेत. स्वतः स्वामी अक्कलकोटात आलेले, स्वतः स्वामी माणसांमध्ये आलेले, स्वतः स्वामी त्यांच्या भक्तांमध्ये आलेले. का? कारण की स्वामी म्हणतात चमत्कार हा घडत नाही, चमत्कार हा घडवून येतो. चमत्कार हा होणार नाही, चमत्कार हा तुमच्यावरती अवलंबून असतो. तुझे आयुष्य तुला बदलण्याची संधी तुला वारंवार मिळत राहील. हे युग आहे. या युगामध्ये तुला प्रत्येक गोष्ट ही समजत राहील. प्रत्येक गोष्ट तुला शिकावी लागेल आणि प्रत्येक गोष्ट शिकल्यानंतर तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे. तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे. नक्कीच तुझे विचार तुझे
कर्म, तुझे भाग्य हे तुझे आयुष्य बदलणार. तू आज कितीही परमेश्वरासमोर कितीही हात जोड, तू कितीही मंदिरात गेलास, तू कितीही देवासमोर गेलास आणि हात जोडलेस माझे आयुष्य बदल, पण तुझे या आयुष्याच्या खेळामध्ये तुझे कर्म चांगले नसतील, या आयुष्याच्या खेळामध्ये तुझी वागणूक चांगली नसेल, माणूस म्हणून तू माणूस बोलण्याच्या लायकीचा नसशील, तर या कलियुगामध्ये तू कितीही परमेश्वरासमोर हात जोड, तू कितीही देवाचे नमस्कार, पण त्या आयुष्यामध्ये तुला कधीच तुझ्या मनासारखं घडणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनामध्ये आपल्या सुंदरता हवी, मनामध्ये आपल्याला स्वतःचा आदर हवा, की मी या कलियुगामध्ये एक माणूस आहे. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज तुझी वागणूक खरंच तुझं आयुष्य बदलेल. आज हे स्वामींचे विचार खरंच तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. तू फक्त आजचे हे स्वामींचे शब्द दुर्लक्ष करण्याचं चुकूनही प्रयत्न करू नकोस. तू फक्त आजचे हे स्वामींचे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. वाईट कर्मांचे परिणाम टाळता येत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण वाईट कर्म करतो, त्याचे परिणाम टाळता येत नाही. त्यामुळे नेहमी चांगले कार्य करा, कारण की धैर्याने कार्य करा, कारण की देव तुमच्या सोबत आहे. आपल्या कार्यात विश्वास ठेवा, कारण एकत्र येणारे श्रम आणि श्रद्धा अनंत आपल्याला आयुष्यामध्ये दरवाजे उघडून देतात, जे की सुखाचे दरवाजे असतात. श्रम आणि नक्की श्रद्धा, तुझे कष्ट आणि तुझी भक्ती हे तुझे आयुष्य बदलेल. स्वामींची भक्ती नेहमी मनात ठेव, नेहमी स्वामींचे विचार मनात ठेव, नेहमी स्वामींचे शब्द, स्वामींचे नाव हे जपत राहा, पण त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा बाळा, त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा. कारण की या कलियुगामध्ये कोणतीच गोष्ट कधीच कोणाला आयती मिळालेली नाही, आणि बऱ्याच लोकांनी ज्या गोष्टीची किंमत केलेली नाही, ती गोष्ट त्यांच्याकडून हिसकावून घेतलेली आहे. आणि ज्या गोष्टीसाठी एखादा माणूस वारंवार प्रयत्न केलेला आहे, त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच स्वामींनी दिलेले आहे, त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच परमेश्वराने दिलेले आहे. परमेश्वराचे हेच शब्द आहेत, परमेश्वराचे हेच विचार आहेत, की नक्कीच स्वतःला ओळखा. नक्कीच या कलियुगामध्ये स्वतःचे काम कितीही छोटे मोठे असेल, तू आज कोणतेही कार्य करत असशील, ते कार्य भले छोटे असेल, ते कार्य भले मोठे असेल, ते कार्य तुझ्या मनापासून कर. नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये तुला यश प्राप्त होईल, ज्या क्षेत्रामध्ये तू स्वतःला ओळखून जाशील. नक्कीच हे स्वामींचे विचार तुला यशस्वी ठरवतील, म्हणून चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल, तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील. कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका, वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच. आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर
तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील. स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी गोष्ट, जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ हे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ हे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव रोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आत्तापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाही. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे. कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण की ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात.
स्वामींच्या विचारांकडे वळण्यापूर्वी एक गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींच्या विचाराकडे वळण्यापूर्वी एक गोष्ट कायम लक्षात ठेव. कदाचित आपल्या भविष्य काळामध्ये जे काही घडणार आहे ते कुठे ना कुठेतरी आपल्या हातात सुद्धा आहे. ते कुठे ना कुठेतरी आपल्या नशिबात लिहिलेलं आहे. ते कुठे ना कुठेतरी आपण सुद्धा बदलू शकतो. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी घडण्यामागे काही ना काहीतरी कारण असतं. या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट घडण्यापाठी कोणते ना कोणते तरी मोठे कारण असते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. एखादी वाईट गोष्ट जी आपल्याला त्रास देते ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये घडली, जी गोष्ट आपल्याला वारंवार त्रास देते, जी गोष्ट आपल्याला वारंवार रडवते, अशी गोष्ट जर आपल्या जीवनामध्ये घडली तर त्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? सर्वप्रथम एखादी वाईट गोष्ट जी आपल्याला नको आहे ती गोष्ट जर आपल्या जीवनामध्ये घडत असेल तर त्या गोष्टीतून एक सर्वात मोठी शिकवण मिळते की त्या वाईट वेळेच्या सामोरे उभं कसं राहायचं. नक्कीच जर तू त्या वाईट वेळेतून पळ काढत असशील तर या जीवनामध्ये तुझा राहण्याचा अधिकार खूप कमी आहे. कारण की जो माणूस प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक संकटांना सामोरे जाण्याची ताकद ठेवतो तोच व्यक्ती या जीवनामध्ये यशस्वी आणि तोच व्यक्ती या जीवनामध्ये आनंदाने जगतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत तर काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात. जर प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर या जीवनामध्ये दैवत्व नावाची गोष्टच नसती. या जीवनामध्ये नक्कीच श्रद्धा आणि भक्ती नावाची गोष्टच नसती. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये वाईट गोष्टी घडतात आपल्याला मजबूत बनवायला. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. या जीवनामध्ये वाईट काळ येतो आपल्याला नक्कीच वाईट काळाची किंमत समजून द्यायला आणि चांगल्या वेळेची किंमत समजवून द्यायला. नक्कीच वाईट वेळ येते आपल्याला मजबूत बनवायला. नक्कीच वाईट वेळ येते आपल्याला मनापासून नक्कीच स्थिर बनवायला, आपल्याला स्वतःवरती आत्मविश्वास वाढवायला. आज काही गोष्टीमध्ये वाईट गोष्ट म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला सोडून जाणे, आपल्याकडे धन दौलत पैसा याची कमतरता भासणे किंवा कुठे ना कुठेतरी आपल्या जीवनातील प्रेम आपल्याला सोडून जाणे. तर कुठे ना कुठेतरी काही अशा गोष्टी असतात ज्या गोष्टी आपल्या मनासारख्या नसतात, त्या गोष्टी घडून जातात आणि आपण नक्कीच परमेश्वराला बोलतो की मी आज सर्वांचं चांगलं करत आहे, मी आज सर्वांचं चांगलं बघत आहे, पण आज माझ्यासोबत वाईट का? नक्कीच हे विचार प्रत्येकाच्या मनामध्ये येतील की आज मी सगळ्यांचं चांगलं केलं तरी सुद्धा आज माझ्यासोबत वाईट का? तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येक गोष्टीच्या पाठी कोणते ना कोणते तरी मोठे कारण असते. एखादा वेळ गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच त्या गोष्टी समजतील की या गोष्टी का घडल्या, या गोष्टी का घडून आल्या. नक्कीच एखादी व्यक्ती जर आपल्याला सोडून जाते तर त्यात एक मोठी शिकवण असते की येणाऱ्या वेळेमध्ये त्या व्यक्तीकडून आपल्याला काही ना काहीतरी वाईटच मिळणार आहे, म्हणून ती व्यक्ती आत्ता सोडून गेली. जर प्रत्येक वाईट विचारांमध्ये तू चांगल्या दृष्टिकोनाने विचार केलास तर त्या वाईट गोष्टींना स्वीकारण्याची सुद्धा ताकद येईल आणि त्या वाईट वेळेला नक्कीच लढत देण्याची सुद्धा ताकद येईल. स्वामींचे विचार एवढेच तुझे मन बदलणार नाही आहेत, स्वामींचे शब्द तुला एवढेच समजवणार नाही आहेत. स्वामींच्या शब्दांमध्ये आणि स्वामींच्या विचारांमध्ये खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुला बरंच काही शिकवून जाणार आहेत, ज्या गोष्टी तुला बरेच संधी सुद्धा देणार आहेत. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. तुझे कर्म तू चांगले करत जा, तुझे कृत्य तू चांगले करत जा आणि चांगले कर्म केल्यानंतर त्या कर्मांकडून अपेक्षा ठेवू नकोस की माझ्यासोबत सुद्धा चांगलं घडलं पाहिजे म्हणून मी चांगलं केलेलं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामी संदेशातून तुला हेच कायम सांगत असतो की नक्कीच अपेक्षा ही मनापासून बाळगू नये. अपेक्षा ठेवावी माणसाने, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव. त्या अपेक्षेसाठी प्रयत्न सुद्धा दिसून यायला हवेत. आणि नक्कीच निस्वार्थीपणे जर तू ती अपेक्षा स्वामींसमोर मांडत असशील तर तुझी ती अपेक्षा नक्कीच पूर्ण होईल. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. तू आज चांगले कार्य केलेले आहेस ना, येणाऱ्या वेळेमध्ये तुला नक्कीच त्याची परतफेड मिळणार. फक्त स्वामींचा विचार करणारे लोक या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत. त्यांच्याकडे भले काही नसो या जीवनामध्ये स्वामींची पूजा करून, स्वामींची भक्ती करून आज प्रत्येक माणूस या जीवनामध्ये आनंदी आहे. तर बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आतापर्यंत जे विचार ऐकलेले आहेत ते विचार फक्त तुला सांगितलेले आहेत, पण यापुढील प्रत्येक विचारांचा अनुभव सुद्धा तुला समजणार आहे. यापुढील प्रत्येक विचार आपल्या जीवनामध्ये का महत्त्वाचे आहेत, यापुढील स्वामींचे संदेश आपल्यासाठी का महत्त्वाचे आहेत, प्रत्येक मुद्दा तुला पूर्णपणे समजावून देणार
येणार आहे, तर इथून चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की हे तेच स्वामींचे विचार आहेत जे प्रत्येक माणसाचे आयुष्य भाग्यवंत ठरवून टाकतात. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात. पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. पण ते सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. सावली तेव्हाच तुझ्या मागे येते. सावली तेव्हाच तुझ्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. सावली तेव्हाच तुमच्या मागे येते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालता. आणि या वेळेमध्ये स्वामींचे संदेश आणि स्वामींचे विचार हे तुझे प्रकाश आहे. आणि या विचारांच्या मार्गावरती चाल, या स्वामींच्या शब्दांवरती चाल. या जीवनामध्ये बघ कधीच कोणती अडीअडचण तुला अडवणार नाही. या जीवनामध्ये कधीच कोणती वाईट वेळ आणि वाईट काळ तुला कधीच रोखणार नाही. हे नक्कीच स्वामींच्या शब्दांमधून घडलेला चमत्कार आहे. हे नक्कीच स्वामींच्या विचारांमधून घडलेला चमत्कार आहे. एकदा अनुभव नक्कीच बघ. थोडासा वेळ स्वामींसाठी काढ आणि या शब्दांचा चमत्कार नक्कीच बघून जा. कारण की माणूस हा स्वतःचे भविष्य स्वतः ठरवतो. माणूस हा स्वतःचे आयुष्य स्वतः लिहितो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, बऱ्याच लोकांना आयतं मिळतं तर बऱ्याच लोकांना कमवून खायला लागतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या लोकांना अगोदरपासूनच सर्व काही मिळालेलं आहे, जर त्या लोकांनी त्या गोष्टीची किंमत ठेवली नाही तर ती गोष्ट सुद्धा बर्बादीला लागते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये सर्वात श्रेष्ठ माणूस तोच आहे ज्याच्याकडे काहीच नाही आणि तो प्रत्येक गोष्ट मिळवण्याची ताकद ठेवतो. प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी आणि यशस्वी होण्याची ताकद ठेवतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाची मानसिकता ही कायम माणसाचे आयुष्य ठरवत असते. माणसाची मानसिकता ही कायम माणसाचे भविष्य ठरवत असते. आज कितीही तुझ्याकडे वेळ नसला, आज तू कितीही मेहनत करत असलास तरी कधी धीर सोडू नकोस, तरी कधी प्रयत्न करायला सोडू नकोस. कारण की प्रयत्न एकदा का तू सोडलेस त्यानंतर या कलियुगामध्ये तुझ्या मनासारखी इच्छा कधी होणार नाही. तुझी इच्छा कधीही पूर्णतः पूर्ण होण्याचे स्वप्न तुझे कधी पूर्ण होणार नाही. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द तुला पूर्णतः मनातून बदलून टाकतील. तुझे पूर्णतः विचार बदलून टाकतील. तुझे पूर्णतः वागणूक बदलून टाकतील. तू फक्त आज स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. तू फक्त आज स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सत्याचा मार्ग हा अवघड असतो. सत्याचा मार्ग हा अवघड असतो, परंतु तोच आत्म्याला खरी शांती देतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तू नक्कीच कोणाचं वाईट करून या कलियुगामध्ये जगत असशील, कोणाचं वाईट करून या माणुसकी नसलेल्या दुनियेमध्ये जगत असशील तर तुझ्या सोबत सुद्धा तेच घडणार आहे. तुझ्या सोबत सुद्धा तेच घडणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये सत्याचं मार्ग कधी सोडू नकोस. सत्याच्या मार्गावरून, चांगल्या मार्गावरून कमवून खा. भले तुझ्या आयुष्यामध्ये पूर्णतः तुझे इच्छा पूर्ण होत नसतील तरी सुद्धा तू तुझे आयुष्य ढकल. तू तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहा. कारण की स्वामी स्वतः परीक्षा घेत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये स्वतः स्वामी तुला पाहत आहेत. आज तुझ्यावरती लोक हसत असतील, आज तुझ्या परिस्थितीबद्दल लोक बोलत असतील तर लोकांना बोलू दे. आज बरीच लोक आपल्याबद्दल आपल्या वाईटावर टपलेली असतात. आज बरीच लोक आपला वाईट करून गेलेली असतात. आज बऱ्याच लोकांनी आपल्यासोबत छल कपट केलेलं असतं. पण त्या लोकांचा विचार कधी करू नका. कारण की त्यांचं हे मार्ग चुकीचं आहे. त्यांचं हे मार्ग चुकीचं आहे. एक गोष्ट तुला सांगतो, प्रत्येक कर्माची फळं इथेच भोगून जायचं आहे. जसा आलेला आहेस तसा जायचा आहे. हा महत्त्वाचा मुद्दा तुला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे. हा महत्त्वाचा टप्पा तुला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे. पण यापुढील स्वामींचे विचार तुला नक्कीच भाग्यवंत ठरवेल. पण सत्याचं मार्ग कधी सोडू नकोस. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा. आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा. ईश्वर तुमच्या अंतःकरणात वास करतो. ईश्वर तुमच्या सोबत, तुमच्या प्रत्येक वाईट वेळेमध्ये, तुमच्या प्रत्येक संकटाच्या काळामध्ये तुझ्या सोबत उभा राहील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट घडते ना, ती गोष्ट स्वतः स्वामी घडवून आणतात. ती गोष्ट स्वतः स्वामी घडवून आणतात. ते तुझ्यावर आहे की तू प्रत्येक क्षण आणि प्रत्येक वेळ कसा घालवतोयस. तू प्रत्येक क्षण आणि प्रत्येक वेळेमध्ये स्वतःला
कसा सावरतोयस. आज बरेच दुःख असतील आपल्या आयुष्यामध्ये, आज बरेच व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली असेल, आज बरेच दुःख असतील, आज बरेच संकट असतील, आज आयुष्य चालवण्यासाठी खूप कर्जबाजारी असशील, आजारी असशील, आज बऱ्याच गोष्टी तुला तुझ्या आयुष्यामध्ये सतावत असेल, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, धीर कधी सोडू नकोस, धीर कधी सोडू नकोस. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ, आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच लोभ आणि मोह त्यागा, लोभ आणि मोह त्यागा, मुक्तीचा मार्ग सुलभ होईल, मुक्तीचा मार्ग सुलभ होईल. स्वामींचे विचारांमध्ये जो आनंद मिळतो, स्वामींच्या शब्दांमध्ये जो आनंद मिळतो, तो आनंद तुला कुठेच मिळणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामींच्या शब्दांनी काय सांगितलेलं आहे, लोभ आणि मोह त्यागा. लोभ आणि मोह हे आपल्याला कायम या कलियुगामध्ये फसवत राहतील. मोहमायेची दुनिया आहे, लोभी दुनिया आहे. या दुनियेमध्ये प्रत्येक माणसाला जेवढं मिळालं तेवढं कमी आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या गोष्टींना त्यागून टाक, त्या गोष्टी तुझ्या मनात जास्त ठेवू नकोस. फक्त तू तुझ्या आयुष्यामध्ये चांगल्या कर्मांचा विचार कर. आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद येत असेल, अशा गोष्टी कर. तुला नक्कीच सांगतोय, प्रत्येक धन दौलत पैसा या जीवनातील प्रत्येक सुख हे तुझ्या आयुष्यामध्ये येणार. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला एक कालावधी लागतो. एक गोष्ट तुला सांगतो, बऱ्याच वेळापासून एक स्वामींचा भक्त होता, ज्याचे आयुष्य 30 वर्षानंतर बदलले स्वामींची भक्ती करून, ज्याचे आयुष्य 30 वर्षानंतर बदलले स्वामींची भक्ती करून. आणि त्याचे आयुष्य असे बदलले की कधी त्याला कोणत्याही गोष्टीची इच्छा राहिली नाही, कधी त्याची कोणतीही इच्छा अपूर्ण राहिलेली नाही. आणि आजपर्यंत तो त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे, त्याचा कुटुंब हा त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे. वेळेवेळेचा खेळ आहे. या वेळेवेळेच्या खेळेमध्ये तुला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे. या वेळेवेळेच्या खेळेमध्ये तुझे आयुष्य घडणार आहे. वेळेची किंमत ठेव, परिस्थितीची किंमत ठेव. वेळ परिस्थिती तुझे आयुष्य बदलणार आहे, वेळ परिस्थिती तुझे आयुष्य बदलणार आहे. आणि नक्कीच आज वेळ खराब असेल तर कधी त्या वेळेसाठी रडू नकोस, कारण की आज बरीच लोक आहेत ज्या लोकांची वेळ परिस्थिती आपल्यापेक्षा सुद्धा विकट असेल, आपल्यापेक्षा सुद्धा खूप खराब असेल, पण ते लोक त्यांच्या आयुष्यामध्ये जगत आहेत. आपण नुसतं विचार करतो आपल्यापेक्षा किती मोठी माणसं आहेत, आपल्यापेक्षा किती मोठी लोक आहेत, त्यांचं आयुष्य किती सुखी आहे. फक्त आपल्यापेक्षा सुद्धा बरीच अशी लोक आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये तर खूप सारे दुःख आहेत, ज्यांच्या आयुष्यामध्ये तर खूप सारे दुःख आहेत. आणि नक्कीच स्वामींचे विचार आज तुला भाग्यवंत ठरवत राहील. फक्त सतत शिकत राहा, स्वामींचे विचार सतत ऐकत राहा, कारण ज्ञानच तुला योग्य मार्गावरती नेईल, तुझे मार्गदर्शनच तुला योग्य मार्गावरती नेईल. आणि स्वामींचे मार्गदर्शन तू आता ऐकत आहेस, स्वामींचे ज्ञान तू आता घेत आहेस, आणि तेच ज्ञान तुझे आयुष्य पूर्णतः ठरवून देईल. तेच ज्ञान जर तू तुझ्या मनात ठेवलेस, तुझ्या आचरणात ठेवलेस, तर तुला तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीही तुला तुझ्या आयुष्यामध्ये दुःख सतावणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी प्रत्येक गोष्ट स्वामींना माहिती आहे, तुझे प्रत्येक दुःख स्वामींना माहिती आहे. तू फक्त वेळेवरती विश्वास ठेव, तुझ्या मनामध्ये संयमता बाळग, बघ प्रत्येक गोष्ट बदलून जाईल. आणि नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. या गोष्टी तर तुला भाग्यवंत आणि भाग्यशाली तर ठरूनच राहतील. त्याच्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही, म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत, आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत, आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल, तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल. आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस, पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का, या मार्गामध्ये मला यश मिळेल का. आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही, कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला
मान्य आहे, उद्या चुकलास तुला मान्य आहे, परवा चुकला, फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे, कारण की एकदा की वेळ गेली त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार, कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव, कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे, आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस, कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे. आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच याच सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील, आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत, ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील, पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही, कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली, आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे, म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल, किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवला तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर महत्वाचे आहे. स्वामींचे शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरा. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे, आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे, आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील, म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक
या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही, म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ हे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही, कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती